खरोखर म्हणजे खूप मोठी खेदाची गोष्ट आहे का 45 दिवसापासून शेतकरी रोडवर बसलेले। राज्यमातेचा दर्जा देऊन गायीची जर गौशाळा पाडण्यात येत असेल ही खूप दुर्दैवी घटना आहे। ही शेतकरी रडते आणि राज्यकर्ते बघत राहते, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। आपण राज्यकर्ते म्हणते आम्ही गौमातेचे भक्त आहे आणि आज गायीचे शेड उद्ध्वस्त होऊ राहिले। सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना जय श्रीराम। या शेतकरी आंदोलनामध्ये 45 दिवस उलटून गेले। खरोखर म्हणजे खूप मोठी खेदाची गोष्ट आहे का 45 दिवसापासून शेतकरी रोडवर बसलेले। नेमकं बसले कशामुळं याचा सुद्धा शासनानं चौकशी सुद्धा केली नाही। या शासनाला आणि राज्यकर्त्याला कळकळीची विनंती आहे, मायबापा हो, आपण गाईला राज्यमातेचा दर्जा दिला, हजारो गायीचे घर उद्ध्वस्त होऊ राहिले। खरी मोठी खेदाची गोष्ट आहे। आपण जर कधी राज्यमातेचा दर्जा देऊन गायीची जर गौशाळा पाडण्यात येत असेल ही खूप दुर्दैवी घटना आहे। ही म्हणजे करावं तेवढं निश्चित कमी आहे ह्या गोष्टीचा। कलेक्टर असतील, जिल्ह्यातील सर्व माननीय अधिकारी असतील, राजकीय सर्व मंडळी असन, यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की या शेतकऱ्याकडे तुम्ही बघा। शेतकऱ्याचा उद्रेक होणं म्हणजे खूप मोठी बेकार गोष्ट असती। शेतकरी हो देशाचा पोशिंदा राजा आहे आणि या पोशिंद्या राजावर जर कधी संकट येत असेल तर आपण सर्व काही मान्यवर मंडळींना हात जोडून विनंती आहे की ही शेतकरी रडते आणि राज्यकर्ते बघत राहते, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। आदरणीय राठी साहेबांकडे जवळपास 400-500 बिना अनुदानिक गौपालन करते। आमचे आदरणीय कोल्हे महाराज असतील, त्यांच्याकडे बी 50-60 गाईचा मोठी गौशाळा आहे। अशा अनेक नांदेडपर्यंत गौशाळा आहे। गौशाळा असतील, मंदिर असतील, शेतकरी असतील, तर यांच्याकडे ध्यान करणं जरुरीचं आहे। शासन हे गरिबाचं कैवारी समजल्या जातं, पण गरिबाचे जरा आवाज जर सुनत जर नसेल तर नेमकं सांगायचं कोणाला? आणि गौमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन फायदा काय? या सर्व परिसरातले असेल, महाराष्ट्रातील सर्व साधू संतांना बी आव्हान आहे का या शेतकऱ्याला यांची जी दुर्दशा होऊ राहिली। आज रोजी पेरणीचा टाईम आहे, शेतीमध्ये माल लावण्याचा टाईम आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये अवजारं चालले, बुडलेचर चालले, त्यांना त्याचं मूल्यांकन मिळालं नाही असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे मायबापा हो। त्यामुळं त्या जमिनीचं हॅल्युएशन एक आहे आणि त्यांना पैसे दुसऱ्याच हॅल्युएशनना भेटू राहिले, कमी दर्जांना भेटू राहिले। त्याच्याकरता शासनाचे जे माननीय अधिकारी असतील त्यांना कळकळीची हात जोडून विनंती, मायबापा हो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पुत्र आहात। काय नशन तुम्ही एखाद्या ISIचे पुत्र असाल, पण माल तर शेतीतलाच खाता, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळं शेतकऱ्याचं तुम्ही हलक्यात घेऊ नका शेतकऱ्याला। शेतकरी हो पोशिंदा राजा आहे आणि या पोशिंदा राजा जर वाचला तर देशातला सर्व गरीब माणूस वाचला असं समजतो मी जास्त काही मला काही बोलता येत नाही, पण मी एवढंच सांगतो की जे शेतकरी रडू राहिले, या रडणाऱ्या शेतकऱ्यांचं मायबाप हो आसू पुसा। राज्यकर्ते म्हणते आम्ही गौमातेचे भक्त आहे आणि आज गायीचे शेड उद्ध्वस्त होऊ राहिले, तर त्या गायी विजा कडकडू राहिल्या, पाणी पडू राहिला आणि त्या गायीची काय अवस्था आहे। आवर्जून आदरणीय शिंदे साहेब असतील, जालन्यातले सर्व काही माननीय अधिकारी असतील, सर्व माननीय राजकीय मंडळी असन, या मंडळीला सुद्धा माझी कळकळीची पांबराची विनंती का साहेब तुम्ही या गोरगरिबाला येऊन भेट द्या, यांच्याशी चर्चा करा आणि चर्चा करून याच्यातून संघर्ष करून याच्यातून चांगला फॉलो निघो, हीच तुम्हाला मी विनंती करतो आणि माझ्या येड्यावाकडे शब्दाला मी पूर्ण विराम देतो।